नमस्कार श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत कथा कन्यादान. आपल्या भारतीय विवाह परंपरेतील एक महत्त्वाची विधी. आपण कन्यादान का करावं याचं उत्तर या लघुकथारूपी आपल्यासमोर मांडले आहे. तत्पूर्वी या चॅनेलवर नवीन आले असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अवश्य सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास एक छानशी कॉमेंट अपेक्षित आहे आणि शेअर केलीत तर अतिउत्तम. चला तर मग ऐकूया कन्यादान. अमर आणि चैत्रालीच्या एकुलती एक लाडकी लेक स्वराचे लग्न. अमरने तिच्या जन्मापासूनच तिच्या शिक्षणाची, लग्नकार्य, दिवाळसण, बाळंतपण इत्यादी तयारी करणं सुरू केलं होतं. नक्षत्रासारखी सुंदर दिसणारी स्वरा अभ्यासात देखील हुशार. बीई इलेक्ट्रॉनिक्स होता होताच कॉलेजमधील अक्षयसोबत प्रेम जुळले. इकडे नॅनो फॅमिली आणि अक्षयचे मोठं कुटुंब, आणि तेही जुन्या चालीरीती परंपरा जपणारं. मुलगा आणि मुलगी तयार होती तरीही कांदेपोह्याचा कार्यक्रम व्हायला हवाच असा हट्ट मुलाच्या आजोबांनी धरला. चला बघूया काय काय होणार आहे ते. अमरने फोन झाल्या झाल्या आपल्या बायकोला ओरडून सांगितले की चैत्राली, मुलाकडचे संध्याकाळी 5ला येणार आहेत. चैत्राली नॅपकिनला हात पुसत बाहेर हॉलमध्ये आली. काय ले, किती जण यायचेत? स्वरा त्यावर लगेच म्हणाली, अगं आई, अमरचे बहीण भाऊ आणि चुलत बहीण भाऊ, आई वडील, काका काकू आणि आजी आजोबा, म्हणजे 11 जण आहेत. चैत्राली हसत म्हणाली, आई ग, मला गरगेरायला होतंय. तुला अख्ख्या कॉलेजमध्ये प्रेम करायला हाच मुलगा सापडला का ग? ए आई, प्रेम काही असं फॅमिली पैसा पाहून थोडेच होतं. चैत्राली स्वराच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, झेपेल का तुला हे सर्व? सगळ्यांची मनं जपता जपता स्वतः हरवून नको जाऊस. एवढं शिक्षण घेतले आहे, त्याचा उपयोग कर. मी बोलणारच आहे या विषयावर. स्वरा टेन्शनमध्ये येऊन म्हणाली, पण तुटेल एवढं ताणू नकोस. चैत्राली तिला समजावत, वेडीस की काय तू? आई आहे मी तुझी, असं तुटू थोडीच देईन. पण तुझा विचार पक्का आहे ना? कारण पहिले काही दिवस कौतुक करण्यात जातात, मग पुढे फक्त अपेक्षा. आम्ही लग्न लावून देऊ, मग एकदा कन्यादान केलं की मग आमचा तुझ्यावर एवढा हक्क नाही राहणार. अमर एकदम ओरडला, व्हॉट नॉनसेन्स आर यू टॉकिंग? हक्क नाही राहणार म्हणजे काय? मी जिवंत असेपर्यंत ती माझीच मुलगी राहणार आहे. भलेही तिच्या नावामागे माझं नाव नसेल तरीही मी सदैव तिच्या पाठीशी राहीन. चैत्रालीला हसू आलं. ती हळूच स्वराला म्हणाली, बघितलंस स्वरा, तू असं जुन्या चालीरीती जोपासणारे कुटुंब पाहिले आणि तुझे वडील प्रगत विचारांचे. आता हा मेळ घालणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. स्वराला सुद्धा हसू आलं. अमर त्रासिक नजर टाकत म्हणाला, काय खुसूरपुसूर सुरू आहे तुमची? नाही, काही नाही बाबा. आई विचारत होती की किती जण येणार आहे, म्हणजे नाश्ता मागवता येईल. अमर शब्दावर जोर देत म्हणाला, 18. चैत्राली हादरलीच. काय 18? अरे लगेच साखरपुडा करण्याचा विचार तर नाही ना? एवढे लोक नुसते कांदेपोह्याला आपल्यावेळी सुद्धा नव्हते. मग तुझ्या वडिलांना उत्तम सुसंस्कृत पुढारलेल्या नचारांचा जावाई मिळाला होता तरी कधी कौतुक म्हणून ते नव्हतेच कधी. माझ्या वडिलांना 3 जावई, त्यात तू मधला, मग एवढं काय कौतुक असणार आहे? ते फक्त पहिल्या आणि शेवटच्याचे होते. पण ते सोड, तू नक्की विचारले ना की फक्त चहा पोहे हा फॉर्मल प्रोग्राम आहे? कारण एवढ्या लोकांचं काय काम? हो ग बाई, मी 2-3 वेळा कन्फर्म केलंय. पण अक्षय तर म्हणाला की आम्ही 11च राहतो. अमर हसला. या काळात 11च आश्चर्य आहे आणि कौतुकसुद्धा वाटतं. अगं बाई, म्हणजे तुमचं कुटुंब म्हणजे एकता कपूरच्या सासबहू सिरियलसारखं आहे. बापरे, अशा घरात इंटरनल पॉलिटिक्स भयंकर चालतं. सावध रहा हा, आम्ही तुला आधीच अलर्ट करतोय. तिथे बाबा नसणार आहेत तुझे. मी तिथे जरी नसलो तरीही तिने एक हाक मारली तर धावून जाईन. काही गोष्टी मी सुद्धा आत्ताच क्लिअर सांगणार आहे. बरं चल, फटाफट ऑर्डर दे आणि मदनला सांग की ते यायच्या आधी म्हणजे 4ला आणून दे नाश्ता, आणि मी बाहेर जाऊन काही गोड घेऊन येतो. काय आणू? बाबा, मोहनथळ आणा. त्यांच्या आजोबांचा वीक पॉइंट आहे. अमर आणि चैत्रालीने एकदम तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. स्वराने स्पष्टीकरण दिले. मला अक्षय बोलला, वाह, माझ्या लेकीची चांगलीच तयारी आहे. तर काय, साडी पण लेमन येल्लो कलरची नेसायची आहे. त्याच्या आजीचा आवडता रंग आहे. अमरचा रंगच उडाला. अगं, तुला तुझ्या बापाचा आवडता रंग अजूनही लक्षात राहत नाही, पण त्यांचा लक्षात ठेवला. अमरचे डोळे पाणावले. स्वरा आपल्या बाबांना सावरत म्हणाली, ओ बाबा, करावं लागतं. विचारा बरं आईला. हो, अगदी बरोबर आहे ग.
याला काय कळणार? जो घर सोडून येतो तोच जुळवून घेतो. आज जे दुःख याला होते ते माझ्या वडिलांना सुद्धा झालं होतं. ही मस्करी करायची की इथेच तर आहे सासर, मग काय इमोशनल व्हायचे. चैत्राली, बरोबर आहे तुझं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आता मला जाणवलं तुझ्या वडिलांचे हळवं होणं. स्वराने समोसा कचोरीची ऑर्डर केली. ए आई, आजी आजोबा बाहेरचे खात नाहीत, तर त्यांच्यासाठी मला कांदेपोहे करायचे आहेत, आणि ते पण आजींच्या समोर. तेव्हा त्या आणि मीच स्वयंपाकघरात राहायचे आहे. चैत्राली हसून म्हणाली, अरे वा, माझ्याच घरात मला परवानगी नाही. स्वरा लाडीकपणे, आई कर. मी आपली मस्करी केली. तुझ्या होणाऱ्या सासूला चालते ना मस्करी केलेली? अमर हसत हसत, अजून त्यांचं चालायला सुरूच कुठे झालंय? अजूनही त्यांच्या सासूचंच चालतंय. सगळे मनसोक्त हसले. बरं, मी मोहनथाळ घेऊन येतो. ते बाहेरूनच आणायचं ना? का ते तू घरी करणारेस, कारण त्यांना बाहेरचं चालत नाही म्हणालीस? स्वरा हसून म्हणाली, बस बाबा, किती खेचता विषय. अमर जाता जाता, या सर्व बाबतीत तुझ्या आईचे नशीब काढलं हो. माझ्या आजी आजोबांनी असे चोचले केले नाहीत. जे मिळेल ते आनंदाने खायचे. हो, खरंच. जा तू, ये पटकन घेऊन. चैत्राली आणि स्वराने घर आवरलं. चैत्रालीने तिला छान तयार केलं. तिला पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. स्वरा तिचे डोळे पुसत म्हणाली, आई काय ग एवढं बाबांना समजावतेस आणि आता स्वतः रडायला लागलीस? तू रडशील तर मला सुद्धा रडू येईल. आपण नाही रडायचं. तूच म्हणतेस ना की रडून दुबळं बनायचं नाही? काय करू, हे त्या वेड्या अश्रूंना नाही कळत. न येतात आपले बांध सोडून डोळ्यांच्या बाहेर. बरोबर 5 वाजता 3 कार एका पाठोपाठ एक येऊन थांबल्या. अमरने सगळ्यांचं यथोचित स्वागत केले. अक्षयनी सगळ्यांची ओळख करून दिली. त्याच्या कुटुंबाशिवाय अक्षयच्या आईचे आई वडील, मामा मामी आणि 2 मामे भावंड. सुरुवातीला थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. स्वराने आजीला सोबत नेऊन मस्त वाफाळलेला चहा आणि कांदेपोहे केले. आजी बोलली, स्वरा, हे पोहे फक्त आम्हाला नाही तर सगळ्यांच्या प्लेटमध्ये चमच्याभर वाढ. ती बाऊलमध्ये पोहे घेऊन आली. सगळ्यांना वाढत होती. आजोबांनी सांगितले, स्वरा, आम्ही बाहेरचे खातो बरं का? स्वरा पटकन बोलली, पण अक्षय तर बोलला की. तेवढ्यात चैत्रालीने डोळ्यांनी नाही असा इशारा केला. हो, मीच सांगितले होते. त्यामुळे तर आम्हाला आमच्या होणाऱ्या सुनबाईंच्या हातचं चाखायला सौभाग्य लाभले. आजकाल शिक्षणामुळे मुलींना स्वयंपाक येत नाही, पण जर करायची वेळ आली तर उपाशी राहायची वेळ येऊ नये. आमच्या सुनबाईंनी अक्षयला सुद्धा सर्व शिकवलं आहे. भारताबाहेर जायची वेळ आली तर करता यायला हवं ना? छान झालेत हो पोहे. व्हेरी गुड. युअर प्रिपरेशन इज ऑल्सो व्हेरी गुड अँड प्रेझेंटेशन इज नाईस. आजीनी अशी फटाफट इंग्रजी वाक्य फेकल्याने अमर आणि चैत्राली अवाक झाले. अक्षयचे वडील सुधांशुनी विषयाला हात घातला. बरं अमरजी, आता आपल्याला मूळ मुद्द्यावर यायला हरकत नाही. आमच्या खूप काही अपेक्षा नाहीत. अमरच्या मनात आलं, म्हणजेच भरपूर अपेक्षा असणार. इतका गोतावळा त्यासाठीच तर घेऊन आलेत? बोला ना. घरातील पहिलं कार्य आहे म्हणून लग्नाचा खर्च जास्त होणार. अमर मनात, वाटलंच मला. तो खर्च आम्ही 75% 25% या रेशोत करू. म्हणजे 75% आम्ही आणि 25% तुम्ही. आमचं कुटुंब मोठं आहे, त्यामुळे नातेलक, मित्रमंडळ, समव्यावसायिक आणि इतर असे 1500 लोक राहतील. आता तुमचे किती ते सांगा. ओढून ताडून 500च्या आत. अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या. आत्तापर्यंत तेच बोलत होते. अमर, चैत्राली ओके, चालेल, एवढीच प्रतिक्रिया देत होते. तसं त्यांच्या अपेक्षा रास्त होत्या. सर्व बोलण्या झाल्यावर अक्षयची आई प्राजक्ता म्हणाली, एकदा कन्यादान झाल्या की तुमची स्वरा आमचीच. अमरच्या तोंडून एकदम निघाले, नाही, आम्ही कन्यादान वगैरे नाही करणार. आपण तेवढा निधी ड्रॉप करूया. आत्तापर्यंत तुम्ही जे सांगितले ते आम्ही सर्व मान्य केले आहे, पण हे कन्यादान वगैरे रबिश विधी मला मान्य नाही. दान वगैरे नाही करणार आम्ही. अमरचा स्वर जरा मोठाच होता, त्यामुळे सगळे अवाक झाले. थोडा वेळ स्तब्धता झाली. कोणाला काय बोलावं समजत नव्हतं. अक्षयनी इशाऱ्याने स्वराला म्हटलं की हे काय आहे. तिला समजत नव्हते की काय बोलावं. आत्तापर्यंत जसं सुरू होतं त्यावरून तिला वाटलं होतं की बाबा आता कन्यादानवर नॉर्मल रिॲक्ट होतील. मग चैत्रालीने वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हटलं, आमचं अगदी छोटंसं कुटुंब आहे. स्वरा ही आमची एकुलती एक मुलगी, लाडात वाढलेली वडिलांची प्रिन्सेस. अमर तिच्याप्रती पॉझिटिव्ह आहे आणि म्हणूनच दान करायला ती काही वस्तू नाहीये. त्याला असं वाटतं की आपण जसं मुलाला सांभाळतो तसंच मुलीलाही मोठं करतो. मग दान कन्येचंच का? एखादा मुलगा घर जावाई होतो तेव्हा पुत्रदान होतं का? तेवढ्यात अक्षयचे मामा प्रियदर्शन उठून उभे राहिले. मी बाय प्रोफेशन लेक्चरर असलो
तरी असे हे कौटुंबिक विधी मी स्वतः करतो. मी तुमच्या मनातील वादळाला शांत करण्याचा प्रयत्न करतो. अमर, चैत्रालीला खूप आश्चर्य वाटले. स्वराच्या मनात आले की कसली अफलातून फॅमिली आहे ही. त्यामुळे अक्षयच्या वागण्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास, संयम, उत्तम निर्णय क्षमता दिसून येते. नाहीतर आपण जरा खुट्ट झालं तरी पॅनिक होतो. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कन्यादान, विवाहहोम आणि सप्तपदी हे विधी झाल्याशिवाय विवाहविधी संपन्न होत नाही असं मानतात. या 3 विधींपैकी सर्वप्रथम कन्यादान हा विधी असतो. हा कन्यादान विधी करण्याची खरंच आवश्यकता असते का? या विधीला काय महत्त्व आहे हे आपल्यातल्या बहुतेकांना माहीत नसतं. जसं तुम्ही म्हणालात की दान वस्तूंचं करतात. आपल्या मुलीचं दान कसं करायचं? मुलीचेच दान का, मुलाचं का नाही? हा भेदभाव का? असे अनेक विचार बरेच जणांच्या मनात येतात. पण दान या संकल्पनेकडे आपल्याला व्यापक दृष्टीने बघता येत नाही, म्हणून आपल्याला असे प्रश्न पडतात. कुठल्याही श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या दानात त्यागभावना असते. पूर्वीच्या काळी घडणाऱ्या काही गोष्टी लक्षात घेतल्या तर थोडी स्पष्टता येईल. तुम्हाला माहितीये, पूर्वीच्या काळी मुलाला त्याच्या वर्णानुसार तो 8 ते 16 वर्षाचा असताना गुरुगृही पाठवायचे. त्यावेळी मुलांना देखील आचार्यांना दान केलं जायचं, जेणेकरून गुरुच्या सानिध्यात राहून त्यांनी शिक्षण घ्यावं आणि त्यांचं भलं व्हावं. आणि मुलगा साधारणतः 20 वर्षांचा झाला की त्याची सोडमुंज व्हायची आणि त्याचे गुरुजी त्याला लग्न करायला परवानगी द्यायचे. त्यावेळी मुली 15-16 वर्षांच्या झाल्या की विवाह व्हायचे. मुलगी वयाने लहान असायची. त्यामुळे आपण आपली मुलगी का देत आहोत हे वधूपिता वराला सांगायचा. आजवर आमच्या मुलीवर आमचा अधिकार होता, यापुढे तुमचा अधिकार असेल, अशी भावना वरानं मुलीचं कन्यादान करताना वधूपित्याच्या मनात असायची. पण आता मुला-मुलगी दोघेही सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात. त्यामुळे वराने आपल्या मुलीची आर्थिक जबाबदारी यापुढे घ्यावी असं सांगण्याची गरज वधूपित्याला नसते. पण आजही तिला मानसिक आधाराची गरज असते. बऱ्याच गोष्टी बदललेल्या असल्या तरी मानवी भावना तशाच आहेत की हो. पित्याने आपल्या मुलीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं. कन्यादान हा विधी वडिलांनी मुलीतला भावबंध अधोरेखित असतो. दानाचा अर्थ वस्तुरूपी नसून आत्तापर्यंत ज्या वधूचे पालन, पोषण, विकास, सुरक्षा, सुख, शांती, आनंद, उल्हास, स्नेह, सहयोग, सद्भाव, स्वातंत्र्य ही जबाबदारी आम्ही पार पाडली, तीच जबाबदारी आता तिच्या पतीला पार पाडायची आहे. थोडक्यात हीच जबाबदारी अग्नीच्या साक्षीने व वैदिक मंत्र उच्चारून त्याला एक संस्कार सोहळा, कन्यादान म्हणून आईवडिलांकडून तिच्या पतीकडे हस्तांतरित केली जाते. या विधीआधी तुमच्याकडून वराची मधुपर्क म्हणजेच षोडशोपचारे पूजा केली जाईल. त्याला सोवळे नेसायला द्यायचे आणि ते नेसूनच अक्षय पुढील विधी करेल. नंतर कांस्यपात्रावर सर्वात खाली स्वराची ओंजळ, त्यावर अक्षयची ओंजळ आणि सर्वात वर तुमची ओंजळ धरायची. कन्यादानासाठी उपाध्यायाने मंत्रून ठेवलेले उदक पात्र च्या उजव्या बाजूला बसलेल्या वरमातेच्या हाती द्यावे. तदनंतर वरपित्याने स्वपत्नीस पात्रातील जल स्वतःच्या ओंजळीत बारीक धारेने सतत घालवायास सांगावे. वरपित्याने स्वतःच्या ओंजळीतील पाणी खाली धरलेल्या वराच्या ओंजळीच्या उजव्या हातावर सोडून नंतर कन्येच्या ओंजळीतून कांस्यपात्रात निथळावे. हे करत असताना वधूपिता धर्मपालन आणि उत्तम प्रजा निर्माण करण्यासाठी या कन्येला मी तुमच्या गोत्रात समर्पण करतो अशा अर्थाचा एक मंत्र म्हणतो आणि अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती मला व माझ्या सर्व पितरांस होण्याकरता व त्यांची पितृलोकातून मुक्ती होण्यासाठी ही माझी अमुक नावाची अमुक गोत्रोत्पन्न सौभाग्यकांक्षिणी लक्ष्मीरूपी कन्या मी या विष्णुरूपी वराला ब्राह्म्यविवाह विधीने अर्पण करतो. हिचा वराने स्वीकार करावा असे अर्थ असलेले मंत्र ही वधूपिता उच्चारतो. हे म्हणून झाल्यावर दर्भ, अक्षत आणि पाणी वराच्या हातावर सोडायचं असतं. त्यावर वराने ओम स्वस्ती म्हणजेच मान्य आहे असं म्हणायचं असतं. कन्यादानच्या या श्रेष्ठ विधीला केवळ वस्तू समजून देऊन टाकली असा चुकीचा अर्थ नका काढू. एवढा कोरडा विधी नाही हो हा.
अमरच नाही तर सर्वजण प्रियदर्शन यांनी सांगितलं शांतपणे ऐकत होते. ते लेक्चरर असल्याने समोरच्याला कसं व्यवस्थित समजावून सांगायचे हे त्यांना अगदी बरोबर माहिती होतं. अमरच्या मनातील कन्यादानविषयीचा गैरसमज दूर झाला होता. तो उठून उभा राहिला. हो, करेल मी हा कन्यादान विधी. सगळ्यांनी हुश्श केला आणि आनंदाने टाळ्या वाजवल्या. बरं का अमर बेटा, आमचं कुटुंब आधीच एवढं मोठं, मग नुसत्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला एवढे जण काय येतोय हे तुमच्या मनात आलं असणार, कारण तुम्ही 2-3 वेळा कन्फर्म केलं होतं. पण आता पहा, या कन्यादान या गोष्टीमुळे लग्न जुळता जुळता राहिलं असतं की नाही. असे सोबत 4 जण असले की एकमेकांना सावरून घेतात आणि मग कार्य सफल होतं. आता तुमच्या मनात कन्यादानविषयी काही किलमिशन आहेत ना? नाही. अक्षयचे भावंड, आता होऊन जाऊ द्या दादाचं शुभमंगल सावधान. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली अवश्य सांगा. तुम्हाला तुमच्या कथा या चॅनलच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर माझ्या ईमेल आयडीवर कळवा. गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.